नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित लग्नानंतर होईल का प्रेम भाग 7. तिचा हुंदका ऐकून त्याचे लक्ष त्यांच्याकडे जाते तर ती तोंडात साडीच्या पदराचा बोळा कोंबून उभी होती. डोळ्याला तो काळा गॉगल होताच, पण डोळ्यातून अश्रू मात्र गालावरून वाहत होते. काही अश्रू ताजे होते तर काही पुसट झाले होते. तुम्ही का आला आहात इथे? त्याला पाहून आता बापू एकदम ओरडले. आणि आमची गौरा कुठे? बापू त्याच्या मागे पाहत बोलतात. सोबत त्याच्या गालातही लगावली होती त्यांनी. गौरी कुठे आहे म्हणजे? पण त्यांचा असा पवित्रा पाहून तो मात्र भांबावून गेला. ती घरातच असेल ना? ती माझ्याबरोबर का असेल? त्याने एक नजर आता त्या दोघींवर टाकत गोंधळून जात म्हटले. पण त्या दोघींनी मान खाली घातल्याने त्याला अजून प्रश्न पडले होते. हो, ती घरात आहे. बापूंनी वाकडे तोंड केले आणि आत गेले. आतून वहीचं पान आणले. मग वाचा हे, असं म्हणून त्याच्या हातात त्यांनी जवळजवळ कोंबलेच. तसं त्याने एक नजर त्यांच्याकडे तर एक नजर त्या कागदाकडे पाहिले. त्यांनी त्याला वाचा असं डोळ्यांनीच खुणावले. बाबा, मी हे घर सोडून जात आहे. माझ्या स्वप्नातील राजकुमारकडे, मिस्टर अग्नेयकडे. त्यांच्याबरोबरच मी जात आहे. काळजी करू नका. त्याने ते वाचले आणि आता त्याला काय बोलावे तेच कळेना. तो नुसताच कागदाकडे पाहायला लागला. सांगा आता, माझी गौरा कुठे आहे? कुठे लपवून ठेवली आहे तुम्ही तिला? बापू आता त्याच्या हातातील तो कागद हिसकावून बोलत होते रागात. पण त्याला काय बोलावे तेच कळत नव्हते. की विकली माझ्या सोन्यासारख्या मुलीला. पण अचानक बापूंचा रोख वेगळा झाला. त्यांनी त्याची कॉलर पकडली. बोल ना आता, कुठे आहे माझी मुलगी? ते त्याची कॉलर अजून घट्ट आवळत म्हटले. मिस्टर पाटील, काही काय बोलताय? पण त्यांचे ते शब्द ऐकून मात्र आता त्याला असं वाटत होतं की कुणीतरी गरम तेल आपल्या कानात ओतले असावे. मी काहीही बोलतो मिस्टर अग्ने. पण बापू अजूनही त्याला रागात बोलतात. आमच्या मुलीबरोबर काहीही तुम्ही करायचं आणि आम्ही ते साधं बोलूही नये? ते त्याला बोट करतच बोलत होते. हे बघा बापू, त्याने स्वतःला शांत केले आणि त्यांना आता शांत आवाजात बोलू लागला. मला खरंच काहीच माहीत नाही तुमची मुलगी कुठे आहे. विश्वास ठेवा. उलट मी तिला आज लग्नासाठी होकार द्यायला आलो होतो आणि तिलाही हेच करायला सांगणार होतो. तो खूप तळमळीनं बोलत होता, जे त्याच्या प्रत्येक शब्दात दिसून येत होते. झटका त्यालाही लागला होताच, पण हे प्रकरण अजून वाढू नये म्हणून तो शांततेत घेत होता. त्याला माहीत होते की आपण काही केलंच नाही. कर नाही तर डर कशाला, असा विचार करून तो आता बोलत होता. मग आमची गौरा गेली कुठे? त्याचे शब्द ऐकून आता बापू त्या रूममध्ये असलेल्या खुर्चीवर बसत बोलतात. डोळ्यात पाणी होतं. त्यांनी हात आपल्या डोळ्यावर ठेवला होता आणि रडतच आता बोलत होते. सगळं संपलं माझं. पोरीच्या लग्नासाठी किती खुशीनं मी 2 लाखाचं कर्ज घेतलं होतं. तेही. आता ते रडत रडतच पुढे बोलत होते. किती नाटक करत आहे हा माणूस. पण या माणसाला आता यांच्याकडून काय हवे आहे? हे सगळं दुरून पाहणारी कांताबाई मनातल्या मनात बोलली. तिला आपल्या नवऱ्याचा हा नाटकीपणा पाहून त्याची घीण येत होती. आणि 2 लाख रुपये? हा काय बोलतोय? की अजूनही हा माणूस पैशासाठीच करत आहे का? कांताबाई आता रागात बापूला पाहत होत्या. बापू, मला नाही माहीत तुमची मुलगी कुठे आहे. 1-2 मिनिट पॉज घेऊन तोच आता ते पत्र हातात घेऊन बोलला. हो, पण शब्द देतो की पुढच्या 15 दिवसात मी तुमची मुलगी तुमच्यासमोर घेऊन येईल. शिवाय आत्तासाठी. असं बोलून त्याने ते पत्र आपल्या पॅन्टच्या खिशात टाकले आणि कोटमधून चेकबुक काढत त्यावर आपली साईन केली. हा चेक घ्या आणि तुमचं काही जे लोन असेल ते फेडून टाका. तो त्यांना एक ब्लँक चेक देत बोलतो. अहो, हे काय करताय? चेक पाहून तर बापूंच्या तोंडात
पाणी आले होते. लालची वृत्ती होती त्यांची. हे हे नकोय मला. उगा नाटक करत आता ते त्याच्याकडे चेक परत देत बोलतात. बापू, मलाही 2 बहिणी आहे. तसं आता तो ते चेक टेबलवर ठेवत बोलतो. मलाही समजत आहेत तुमच्या भावना. त्यात गावाकडची परिस्थितीही मला कळते. त्यामुळं प्लीज हा चेक घ्या. असं समजा हवं तर तुमच्या मुलाने तुम्हाला हे पैसे दिलेत. तो खूप प्रेमानं बोलत होता. पण अहो, बापू मात्र शांत आता उभा राहतो. प्लीज आई, निदान तुम्ही तर समजावा. आता तो कांताबाईकडे पाहत बोलतो. पण कांताबाई काही बोलत नाही. तसं तो, अहो, उद्या जर मी तुमचा जावई झालो असतो आणि ही मदत केली असती तर घेतलीच असती ना तुम्ही ही मदत. त्याने आता बापूचे हात हातात घेऊन म्हटले. तसंच वाटल्यास समजा हवे तर. तसंही खरं सांगू तर आत्ताही मीच तुमचा जावई होणार आहे. कितीही मग पुढे जाऊन तुमच्या मुलीने मला नकार दिला तरी. तो आता बोलताना मनात काहीतरी ठाम निर्णय घेत बोलतो. जावई बापू, आणि बापू त्याच्या गळ्यात पडतो. अर्थात नाटकीपणाने. तुम्ही माझी लाज राखली, असं नाटक करत म्हणतच, बरं आता येतो मी. तो आपला गॉगल काढत डोळ्यावर चढवतो. बापूही एकदा चेककडे पाहून मनातल्या मनात खुश होतो. पुढच्या 15 दिवसात तुमच्या मुलीला शोधून तिच्याशी लग्न करूनच आता या गावात परत येईन, असा मी तुम्हाला शब्द देतो. असं बोलून अग्निय आपल्या गाडीत बसतो आणि गाडीचा धुरळा उडवत त्या गावातून बाहेर पडतो. बापू मग शिळ घालतच आत येतो. टेबलवर ठेवलेला चेक उचलतो. ब्लॅक चेक पाहून खुश होतो खूप. पण तरी 2-3 वेळा डोळ्यांची उघडझाप करतो. डोळे चोळतोही की हे स्वप्न तर नाही ना म्हणून. आणि हातात खरंच आपल्या तो ब्लँक चेक आहे पाहून अजून खुश होतो. इतका खुश की गडगडाटी हसू असतं ते. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. त्याचं ते हसणे ऐकून आता कांताबाई पुढे येऊन त्यांना रागात बोलतात. अहो, जनाची नाही पण कमीत कमी मनाची तर लाज बाळगा. त्या पुढे अजून काही बोलणार तोच, तो चेक आपल्या पॅन्टच्या खिशात एकीकडे टाकत कांताबाईचं तोंड आपल्या हाताच्या चिमटीत पकडत ओरडत बोलायला लागतो. तुला सांगितलं होतं ना आधीच, तू माझ्या आणि माझ्या मुलीत पडायचे नाही म्हणून. तो अजून जोर लावत होता कारण ती सोडवण्याचा आपल्याला प्रयत्न करत होती. बाकी भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. आणि पुढील भागाचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी मला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद. लग्नानंतर होईल का प्रेम? क्रमशः.